प्रेझेंट लेक्चरमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज ही कन्सेप्ट काय असते ती पाहणार आहोत. बिल ऑफ एक्सचेंज कोणाकोणाला आहे? जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी सीए किंवा सीएमए करणार आहेत किंवा एमबीए, बीसीए, बीबीए जिथे जिथे बिल ऑफ एक्सचेंज ही कन्सेप्ट आहे, त्यांना हा व्हिडिओ युजफुल आहे. हा एकच व्हिडिओ नाही आहे, इथून पुढे 2 ते 3 व्हिडिओ मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट रिवाइज करू. त्याच्यानंतर एखादा प्रॉब्लेम आपण घेऊ, त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, चलो स्टार्ट करू आपण. बरं, बिल ऑफ एक्सचेंज ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी काही अकाउंटचे बेसिक टर्म्स आपल्याला बघावे लागतील. बघा, दोन पार्टीज आहेत, पार्टी ए आणि पार्टी बी. पार्टी ए आणि पार्टी बी. आता त्यांच्यामध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन होतात तेव्हा ते ट्रान्झॅक्शन दोन बेसिसवर होतात, एक आयदर कॅश और क्रेडिट, उधारीवर किंवा रोखीवर. पण जेव्हा कॅश ट्रान्झॅक्शन होतो, रोखीवर व्यवहार होतात, तेव्हा इमिडिएटली जेव्हा गुड्स एक्सचेंज होतात त्याच्या एक्सचेंज मध्ये कॅश मिळते. पण जेव्हा ट्रान्झॅक्शन क्रेडिट बेसिसवर होतो, उधारीवर होतं, तेव्हा दोन पार्टीज मध्ये, आता एक्झाम्पल ए नी बी ला सेल केले क्रेडिट बेसिसवर आणि बी फ्युचर मध्ये पेमेंट करणार आहे ए ला. मग आता इश्यू असा अराईज होतो की ए कोणत्या बेसिसवर फ्युचर मध्ये पेमेंट करणार आहे ए ला, किंवा ए कडे काय प्रूफ राहणार आहे की बी फ्युचर मध्ये पेमेंट करेल. मग जेव्हा ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर होतं, जेव्हा व्यवहार उधारीवर होतो, तो क्रेडिटवर झाल्यानंतर तिथे एक लीगल एव्हिडन्स राहण्यासाठी, प्रूफ राहण्यासाठी बिल ऑफ एक्सचेंज किंवा बिल ही कन्सेप्ट जनरेट झालेली आहे. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया आपण. बघा, बघत असाल तुम्ही, एक पर्सन आहे सेलर, एक पर्सन आहे बायर. मी तुम्हाला काय म्हणलं, जिथे कॅशवर ट्रान्झॅक्शन होतात, उधारीवर व्यवहार होतात, हा, तिथे तुम्हाला कोणताही लिगल एव्हिडन्स मेंटेन करावं लागणार नाही किंवा कोणी फ्युचरमध्ये पेमेंट करणार नाही, इमिडिएट कॅश पेमेंट केलं जाणार आहे. पण जेव्हा आता सेलरनी बायरला क्रेडिटवर गुड्स सेल केलेत, सेलरनी बायरला क्रेडिटवर गुड्स सेल केलेत, बायर फ्युचर मध्ये पेमेंट करणार आहे सेलरला, बायर फ्युचर मध्ये पेमेंट करणार आहे सेलरला. हे बघा, इनिशियली जो पर्सन गुड्स सेल करतो तो असतो सेलर, जो पर्सन गुड्स बाय करतो तो असतो बायर. ठीक आहे, सेलर आणि बायर, विक्रेता आणि खरेदीदार. पण जेव्हा हेच ट्रान्झॅक्शन जेव्हा क्रेडिटवर होतं, हे इनिशियल बेसिक नेम तर बाय डिफॉल्ट राहणार आहे, पण जेव्हा हेच ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर होतं तेव्हा सेलरला क्रेडिटर असं ट्रीट करतो, क्रेडिटर, ज्याला फ्युचरमध्ये अमाऊंट रिसिव्ड होणार. आणि जो बायर आहे, ज्याने क्रेडिटवर परचेस केलेत, जो फ्युचरमध्ये पेमेंट करणार आहे, त्याला आपण डेटर असे ट्रीट करतो, डेटर. क्रेडिटर म्हणजे कोण? ज्याला फ्युचरमध्ये कॅश रिसिव्ह होणार आहे. आणि डेटर म्हणजे कोण? जो फ्युचरमध्ये पेमेंट करणार आहे. ठीक आहे, जेव्हा ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर, बघा इनिशियली रिलेशन काय आहे त्यांच्यामध्ये, बेसिक रिलेशन काय आहे, सेलर अँड बायर. पण जेव्हा हेच ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर होतं तेव्हा त्यांच्यामध्ये काय रिलेशन येतं, क्रेडिटर अँड डेटर. जो पर्सन क्रेडिटवर सेल करतो त्याला आपण म्हणतो क्रेडिटर, जो पर्सन क्रेडिटवर बाय करतो त्याला आपण म्हणतो डेटर. हा, मग सर बिल ऑफ एक्सचेंज मध्ये हेच नेम राहणार का? यस, हेच नेम राहणार, पण ऍडिशनल आणि काहीतरी त्यांचे नेम नवीन येणार बिल ऑफ एक्सचेंज मध्ये. चलो बघू पुढे आपण. हा, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा, एक क्रेडिटर झाला, एक डेटर झाला. आता क्रेडिटरला डेटर कडून फ्युचर मध्ये पेमेंट येणार आहे. समजा एक्झाम्पल 2 मंथ्स नंतर डेटर क्रेडिटरला पेमेंट करणार आहे. पण क्रेडिटरकडे प्रूफ हवाय, काहीतरी पुरावा पाहिजे की 2 मंथ्स नंतर डेटर पेमेंट कशावरून करेल. 2 मंथ्स नंतर तो समजा ओरली त्याने प्रॉमिस केलं, तोंडी त्याने वचन दिलं की नाही मी 2 मंथ्स नंतर पेमेंट करेल, आणि 2 मंथ्स झाल्यानंतर डेटर म्हणतो मी पैसे कशाचे देणार आहे, मी परचेस केलंच नाहीये तुझ्याकडून, प्रूफच नाहीये. हा, त्या केसमध्ये जो क्रेडिटर असतो ते एक डॉक्युमेंट प्रिपेअर करतो, एक डॉक्युमेंट प्रिपेअर करतो. त्या डॉक्युमेंटवर तो काय लिहितो, ज्याला गुड्स सेल केलेत, किती व्हॅल्यूचे गुड्स सेल केलेत, जे काही क्रेडिटवर सेल केलेत, किती पेमेंट, किती पिरियड नंतर पेमेंट करणार आहे, हे सगळे इन्फॉर्मेशन त्या डॉक्युमेंटवर तो लिहितो, कागदावर लिहितो, त्याची साईन करतो, आणि ते डॉक्युमेंट जो पार्टी पेमेंट करणार आहे त्या पार्टीकडे तो सेंड करतो फॉर सिग्नेचर पर्पज, साईन करण्यासाठी. बघा, क्रेडिटर आला, क्रेडिटरनी ते बिल तयार केलं, ते बिल तयार केलं म्हणजे प्रूफ एव्हिडन्स साठी ते बिल आहे, ते बिल कोण तयार करतो?
क्रेडिटर, मग त्यालाच आपण म्हणतो ड्रॉवर. काय म्हणतो? ड्रॉवर. जो पर्सन बिल तयार करतो त्याला आपण म्हणतो ड्रॉवर. मग ड्रॉवरने ते बिल तयार केलं, पण त्याला ऍक्च्युली बिल म्हणत नाही, त्याला आपण म्हणतो ड्राफ्ट. सर ड्राफ्ट का म्हणतात? जोपर्यंत त्या बिलावर दोघांची साईन येत नाही, ड्रॉवर अँड ड्रॉवी म्हणजे क्रेडिटर आणि डेटर, तोपर्यंत ऍक्च्युअल मध्ये बिल म्हणून आपण त्याला ट्रीट करत नाही. मग जेव्हा ड्रॉवर म्हणजे कोण? क्रेडिटर, ज्याला पैसे मिळणार आहेत. मग सर त्याला ड्रॉवर का म्हणतात? तो बिल ड्रॉ करतो ना, बिल तयार करतो, आणि तो बिल कोणाला सेंड करतो? डेटरला. डेटरला सेंड करतो, ड्रॉवीला, जो पैसे देणार आहे. मग वर तुम्ही बघत असाल तर सेंड ड्राफ्ट. ड्रॉवर जे तयार करतो ते बिल नसतं, ते असतं ड्राफ्ट असतं, ड्राफ्ट. कारण ते अजून बिल मध्ये कन्वर्ट होत नाही. ड्राफ्टचं कन्व्हर्जन बिलामध्ये कधी होतं? जेव्हा त्या ड्राफ्टवर ड्रॉवीची साईन येते. ड्रॉवी म्हणजे कोण? डेटर, जी पार्टी फ्युचर मध्ये पेमेंट करणार आहे. हा बघा, ड्रॉवरनी बिल तयार केलं, त्याला आपण म्हणतो ड्राफ्ट. ते ड्राफ्ट त्याने कोणाकडे सेंड केलं? ड्रॉवीकडे. ड्रॉवी रीड करतं, अगर ड्रॉवी ऍग्रीड असेल, तयार होत असेल, तर ड्रॉवी त्याच्यावर साईन करतं, आणि जेव्हा ड्रॉवी साईन करतं तेव्हा त्या ड्राफ्टचं कन्व्हर्जन बिल मध्ये होतं, बिल. आणि ते बिल झाल्यानंतर अगेन ड्रॉवी ते बिल कोणाला रिसेंड करतं, परत पाठवतं, ड्रॉवरला पाठवतं, सेंड बिल. कारण 2 महिन्यानंतर डेटर क्रेडिटरला पेमेंट करणार आहे, म्हणजे ड्रॉवी ड्रॉवरला पेमेंट करणार आहे. मग प्रूफ कोणाकडे हवा आहे? ड्रॉवरकडे पाहिजे. म्हणजे 2 मंथ्स पर्यंत, 2 महिन्यापर्यंत ते बिल कोण होल्ड करतं, कोण ठेवून घेतं? ड्रॉवर स्वतःकडे ठेवून घेतो. आणि 2 मंथ्स कम्प्लीट झाल्यानंतर, 2 महिने पूर्ण झाल्यानंतर, ड्रॉवर ते बिल ड्रॉवीला देतो आणि ड्रॉवीकडून पैसे घेतो. बघा इथेपर्यंत क्लिअर झाला? हा. जरी तुम्हाला काही स्पीड वगैरे वाटत असेल, काही कन्फ्युजन होत असेल, तर व्हिडिओ पॉज करा, परत सुरुवातीपासून बघा. नेक्स्ट, फीचर्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. फीचर्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता बिल ऑफ एक्सचेंजचे फीचर्स काय? बघा, बिल ऑफ एक्सचेंज असं का म्हणतो? आधी बिल कोणी तयार केलं? ड्रॉवरने. तिथून ते बिल कोणाकडे गेलं? ड्रॉवीकडे गेलं. ड्रॉवीने साईन केलं, ते बिल अगेन कोणाकडे आलं? ड्रॉवरकडे आलं. आणि ओनली ते बिल फक्त ड्रॉवरकडे राहत नाही, ड्रॉवर कडून अनेक पार्टीजकडे ते बिल जात असतं, म्हणून त्याला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. एक्सचेंज होतं ते बिल. ओके, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, किंवा या व्हिडिओमध्ये जे असेल तेवढं आपण कव्हर करूया. हा, आता फीचर्स काय काय बघा. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ क्रेडिट इन्स्ट्रुमेंट. सर क्रेडिट इन्स्ट्रुमेंट असं का म्हणलेलं आहे? क्रेडिट इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामुळे तुम्ही क्रेडिट रेज करू शकता, निधी उभा करू शकता. समजा आता जो क्रेडिटर आहे, ड्रॉवर आहे, त्याला कॅश अर्जन्सी असेल, कॅश नीड असेल, 2 महिन्यानंतर त्याला पैसे मिळणार आहेत, पण 1 मंथ कम्प्लीट झाल्यानंतर त्याला जर कॅश रिक्वायरमेंट असेल, तर तो काय करू शकतो? ते बिल थर्ड पार्टीला देऊन किंवा बँकेला देऊन बँकेकडून लोन घेऊ शकतो, कर्ज घेऊ शकतो, किंवा ऍडव्हान्स घेऊ शकतो. म्हणून आपण त्याला क्रेडिट इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. त्यानंतर अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट गव्हर्न बाय इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. सर हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहे? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट जे ट्रान्सफरेबल नेचरचं आहे. ट्रान्सफरेबल नेचर, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातं, हस्तांतरित होतं, त्याला आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणतो. आणि जेवढे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बिल ऑफ एक्सचेंज असेल, चेक असेल, हे सगळे कोणत्या ऍक्ट प्रमाणे येतात? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. त्यानंतर इट मस्ट बी रायटिंग. अरे बघा ना, बिल ऑफ एक्सचेंज तुम्ही ओरली देणार आहे का? ओरली दिला तर लिगल एव्हिडन्स राहणारच नाही ना, प्रूफ राहणार नाही तुमच्याकडे. कंपल्सरी ते रिटर्न पाहिजे. बिल कोण तयार करतं? ड्रॉवर. जो पर्सन गुड्स सेल करतो क्रेडिटवर, तोच पर्सन बिल तयार करतो. कारण त्याला एव्हिडन्स हवाय ना, पुरावा पाहिजे. त्यानंतर इट मस्ट बी अनकंडिशनल ऑर्डर, म्हणजे त्याच्यामध्ये कोणती कंडिशन नको. सर काही कळालं नाही. ड्रॉवरनी बिल ड्रॉ केलं, म्हणजे ड्राफ्ट तयार केला, तो साईन करण्यासाठी ड्रॉवीला दिला, ड्रॉवीने तो रीड केला. आता ड्रॉवीने कंडिशन ठेवली. समजा आता त्याच्यामध्ये अमाऊंट आहे 10,000, ड्रॉवी म्हणते जर 9,200 तुम्ही घेणार असेल माझ्याकडून तेव्हाच मी साईन करणार. म्हणजे ते ड्रॉवीने कंडिशन ठेवली आहे ना त्याच्यामध्ये, अलाउड नाही.
अनकंडिशनल हवाय, कोणतीही कंडिशन नको आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इट मस्ट बी ड्युली साइन बाय द ड्रॉवर अँड ड्रॉवी, दोघांची साइन हवी आहे त्याच्यावर, तरच ते लिगल प्रूफ होणार आहे, कायदेशीर पुरावा होणार आहे, बिल म्हणून ते ट्रीट केलं जाणार जर दोन्ही पार्टीची साइन असेल. ड्रॉवर मीन्स जो पर्सन बिल ड्रॉ करतो त्यालाच आपण म्हणतो क्रेडिटर और सेलर. ड्रॉवर, क्रेडिटर, सेलर. ड्रॉवर, क्रेडिटर, सेलर. आणि ड्रॉवी म्हणजे कोण? जी पर्सन, जी पार्टी त्या बिल्स ऍक्सेप्ट करते, साइन करते. ड्रॉवीलाच काय म्हणतो आपण? ड्रॉवी, डेटर और बायर. ड्रॉवी, डेटर और बायर. त्यानंतर इट मस्ट बी डेटेड, कंपल्सरी डेट हवी आहे, कारण विदाउट, बघा, तर जर त्याच्यावर डेटच नसेल तर ड्रॉवर क्लेम कधी करणार आहे पेमेंटसाठी? क्लेम करू शकणार नाही. बघा, ड्रॉवरने बिल ड्रॉ केलं, बिल प्रिपेअर केलं, ड्रॉवीला साइन करण्यासाठी दिलं, ड्रॉवीने साइन करून दिला, पण डेटच मिसिंग आहे. मग कोणत्या डेटला ड्रॉवर क्लेम करणार आहे? तर मग डेट कंपल्सरी हवी. त्यानंतर पार्टीज टू अ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये कोणकोणते पार्टीज येतात हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. एक आहे ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे कोण? बघा, द सेलर ऑफ द गुड्स नोन ॲज द क्रेडिटर. जो पर्सन क्रेडिटवर, हे बघा, जो पर्सन क्रेडिटवर गुड्स सेल करतो तर आपण म्हणतो क्रेडिटर. पण सर, जर कॅश बेसिसवर आम्ही गुड्स सेल केले तर त्या सेलरला आम्ही क्रेडिटर ट्रीट करतो का? नाही, तो नॉर्मल सेलर असतो. जर गुड्स तुम्ही कॅशवर सेल केला, रोखीवर विकला, तर तो सेलर होतो. पण जर त्याने क्रेडिटवर सेल केलं, उधारीवर विकला, तर तो सेलर तर बाय डिफॉल्ट राहणारच, कारण तो गुड्स सेल करतो, पण त्याला क्रेडिटर असं म्हणतो, कारण त्याने क्रेडिटवर सेल केलंय, उधारीवर विकलंय. हा, मग जो पर्सन क्रेडिटवर गुड्स सेल करतो तो एव्हिडन्स प्रूफ साठी बिल तयार करतो, त्यालाच म्हणतात ड्रॉवर. द मेकर ऑफ द बिल इज नोन ॲज द ड्रॉवर. जो पर्सन बिल तयार करतो त्याला म्हणतात ड्रॉवर. त्यानंतर आता काही स्टुडंट असं म्हणाले, मला सर ड्रॉवी का बिल तयार करत नाही? बघा, कॉमन सेन्स आहे. तुम्ही मला क्रेडिटवर गुड्स सेल केले, मी तुम्हाला पैसे देणार, कॅशची रिक्वायरमेंट मला नाही आहे, तुम्हाला आहे. मी नाही बिल तयार करणार, मी तुम्हाला ओरली प्रॉमिस करतो ना, पण तुम्हाला गॅरंटी नाही आहे, सिक्युरिटी नाही आहे तुमच्याकडे काही, म्हणून तुम्ही बिल तयार करता. म्हणून बिल कोण तयार करतं? कायम जो क्रेडिटर असतो, ज्याने गुड्स क्रेडिटवर सेल केलेले आहेत, तो बिल तयार करतो, त्यालाच आपण ड्रॉवर असं म्हणतो. नेक्स्ट पार्टी आहे ड्रॉवी. ड्रॉवी म्हणजे कोण? ज्या पार्टीला क्रेडिटवर गुड्स सेल केलेत किंवा जी पार्टी साइन करते त्या बिलावर, त्याला आपण म्हणतो ड्रॉ. बघा, द बायर ऑफ द गुड्स ऑल्सो नोन ॲज द डेटर. सर, जर कॅशवर बाय केले असतील तर आम्ही त्याला डेटर म्हणतो का? नाही, तो ओनली बायरच राहतो. जर कॅशवर गुड्स बाय केले असतील, रोखीवर खरेदी केली असतील तर कॅश देऊ. पण जेव्हा ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर होतं, जर मी क्रेडिटवर गुड्स परचेस केले तर मी बाय डिफॉल्ट बायर तर राहतोच, प्लस मी डेटर होतो. डेटर म्हणजे कोण? मी जो पार्टी फ्युचरमध्ये पेमेंट करणार आहे तो डेटर म्हणतो. हा, मग जो डेटर आहे तो बिल ऍक्सेप्ट करतो. कोणी ड्रॉ केलेलं? ड्रॉवरनी बिल जे ड्रॉ केलेलं आहे ते बिल कोण ऍक्सेप्ट करतं? ड्रॉवी. हा, म्हणून त्याला काय म्हणतात बघा, द ऍक्सेप्टर ऑफ द बिल. ऍक्सेप्ट, साइन जेव्हा करतो ना, ड्रॉवी जेव्हा साइन करते, डेटर जेव्हा साइन करतो, तेव्हा तो बिल ऍक्सेप्ट करतो. बरोबर आहे का? एका डॉक्युमेंटवर जेव्हा मी साइन करतो ना, तेव्हा ते डॉक्युमेंट किंवा ती सिच्युएशन मला ऍक्सेप्ट आहे, मान्य आहे, असं लिहितो मी. द ऍक्सेप्टर ऑफ द बिल इज नोन ॲज द ड्रॉवी. जी पार्टी बिल ऍक्सेप्ट करते त्याला म्हणतात ड्रॉवी, ऍक्सेप्टर. थर्ड पार्टी आहे पेई. पेई समजून घ्या व्यवस्थित. हे बघा, ड्रॉवर हा पेई असतोच, पण थर्ड पार्टी पण कोणी पेई होऊ शकते. ड्रॉवर हा पेई ऑब्विसली असतो, पण काही सिच्युएशन मध्ये, केसेस मध्ये थर्ड पार्टी पण पेई असते. पेई म्हणजे कोण? 2 मंथ्स नंतर ज्या पार्टीकडे ते बिल आहे, 2 मंथ्स नंतर, हे बघा कसं होतं, 2 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर ते बिल ड्रॉवीकडे नेलं जातं, ड्रॉवीला ते बिल दिलं जातं, ड्रॉवीकडून पैसे घेतले जातात. हा, मग 2 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर जो काही मॅच्युरिटी पिरियड असेल त्या बिलाची, ते डेट्स कंप्लीट झाल्यानंतर ज्या पार्टीकडे बिल आहे
आणि ज्या पार्टीला ऍक्च्युअल कॅश रिसिव्ड होणार आहे, पैसे मिळणार आहेत, त्याला म्हणतो आपण पेई. ज्या पार्टीला ऍक्च्युअल कॅश रिसिव्ड होणार आहे, पैसे मिळणार आहेत, त्याला म्हणतो आपण पेई. मग समजा काही वेळेस बिल ड्रॉवर कडे असेल तर ड्रॉवर हा पेई असतो. पण आपण जे केसेस अजून पुढे बघणार आहे, काही पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये बिल ड्रॉवर कडे नसतं, थर्ड पार्टीकडे असतं. मग तेव्हा ड्रॉवर हा पेई नसतो, ती पार्टी पेई असते ज्या पार्टीकडे ऍक्च्युअल मध्ये बिल आहे, ज्या पार्टीला कॅश रिसिव्ड होणार आहे. बघा, द पर्सन नेम्ड ऑन द बिल टू whom or whose order the payment is to be made is known as the payee. ज्याचं नेम त्या बिलावर असतं, मेन्शन केलेलं असतं, आयदर ड्रॉवी किंवा थर्ड पार्टी, किंवा ज्याच्याकडे ते बिल आहे. आता एक्झाम्पल, एनी बी ला क्रेडिटवर गुड सेल केलेत, एनी बी ला क्रेडिटवर गुड सेल केलेत, एनी बिल प्रिपेअर केलेलं आहे. मग ए हा डी चे पैसे देणार आहे. मग बिलावर एनी कोणाचं नेम मेन्शन केलंय, डीचं. मग ते बी ने साईन केलं. मग अल्टिमेटली 2 मंथ्स नंतर ते पेमेंट कोणाला मिळणार आहे, डी ला. डी हा पेई असणार आहे. ठीक आहे. पार्टीज ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. त्यानंतर टाइप्स ऑफ बिल्स. जनरली 2 टाईपचे बिल आहेत मेन, एक ट्रेड बिल आणि अकोमोडेशन बिल. ट्रेड बिल आणि अकोमोडेशन बिल बघूया आपण. ट्रेड बिल म्हणजे काय समजून घ्या. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये जे बिल जनरेट होतं, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये जे बिल जनरेट होतं, ट्रान्झॅक्शन जे होतात ना, 2 पार्टीज मध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन होतात त्याला आपण म्हणतो ट्रेड. बट ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये जे बिल जनरेट होतं त्याला आपण म्हणतो ट्रेड बिल. हा, मग अकोमोडेशन बिल म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन होत नाही, व्यवहार होत नाही, फायनान्शियल हेल्प प्रोव्हाइड करण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी जे बिल जनरेट झालं त्याला आपण म्हणतो अकोमोडेशन बिल. ठीक आहे. ओके, चलो ट्रेड बिल काय सांगितलं बघा. ट्रेड बिल इज अ बिल विच इज ड्रॉन बाय द क्रेडिटर ऑन हिज डेटर फॉर अ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. असं बिल जे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी मध्ये क्रेडिटर त्याच्या डेटरवर काढतो, कशासाठी, फॉर अ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, जो मोबदला त्याला मिळायचा आहे. ट्रेड बिल इज ड्रॉन ओनली फॉर क्रेडिट ट्रान्झॅक्शन ओनली. यस, मला सांगा, कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये बिल कसं ड्रॉ केलं जाईल. मी गुड्स तुम्हाला सेल करतोय, तुम्ही इमिडिएटली मला पेमेंट करताय, इमिडिएटली पेमेंट करताय, मग मी तुमच्यावर बिल ड्रॉ करणारच नाहीये. पण जेव्हा ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर होतं, उधारीवर होतं, तेव्हाच बिल जनरेट होतं. हा, मग आता ट्रेड बिल मध्ये पण काही टाइप्स आहेत. बघा, फर्स्ट आहे इनलँड बिल. इनलँड बिल. इनलँड बिल म्हणजे काय, जे बिल इंडियातच काढलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे आणि त्याचं पेमेंट पण इंडियामध्ये केलं जाणार आहे, त्याला आपण म्हणतो इनलँड बिल. अँड इनलँड बिल ऑफ एक्सचेंज इज अ बिल ड्रॉन अँड मेड पेएबल इन इंडिया. ड्रॉ पण इंडियात केलं जाणार आहे, पेमेंट पण इंडियातच केलं जाणार आहे, त्याला आपण म्हणतो इनलँड बिल. त्यानंतर फॉरेन बिल. मग फॉरेन बिल म्हणजे काय, ड्रॉ एका कंट्रीमध्ये केलं जाणार आहे आणि पेमेंट डिफरंट कंट्रीमध्ये केलं जाणार आहे. बघा, बिल एका कंट्रीमध्ये ड्रॉ केलं जाणार आहे आणि पेमेंट डिफरंट कंट्रीमध्ये केलं जाईल, त्याला आपण म्हणतो फॉरेन बिल. अ बिल विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड मेड पेएबल इन अनदर कंट्री इज नोन ॲज फॉरेन बिल. बघा ना, 2 कंट्रीच्या ट्रेडर सोबत ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, मग एक कंट्रीतला जो सेलर आहे, ज्याने गुड्स क्रेडिटवर सेल केले, तो बिल ड्रॉ करतो. कोणावर बिल ड्रॉ करतो, ज्याने दुसऱ्या कंट्रीज मधला जो ट्रेडर आहे, ज्याला क्रेडिटवर सेल केलेला आहे. मग 2 कंट्रीज इन्व्हॉल्व्ह झाले ना याच्यामध्ये, त्याला म्हणतो आपण फॉरेन बिल. त्यानंतर बघा, जिथं तुम्हाला वाटतं स्पीड होतं तिथे व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित ते रीड करा, खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. जर बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण हेल्प होतो तुम्हाला, आणि जो थिअरॉटिकल पार्ट आहे तो पण व्यवस्थित होतो. आपल्याला ओनली फक्त मार्क्स नकोय, कन्सेप्ट क्लिअर हवी. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल ऑन डिमांड ऑर ऍट साइट. हा, असं बिल ज्याच्यामध्ये डेट पिरियड मेन्शन केलेला नसतो. बघा, ज्याच्यामध्ये डेट किंवा पिरियड मेन्शन केलेला नसतो. जसं बेरर चेक असतं. बेरर चेक म्हणजे इमिडिएटली तुम्ही बँकेत गेला, पैसे विड्रॉ करू शकता, ज्याच्यात कोणतंही टाइम लिमिट नाही किंवा स्पेसिफाईड पर्सन वगैरे नसतो. कोणालाही बेरर चेक मिळाला, इमिडिएटली तो कॅश विड्रॉ करू शकतो. मग तसं बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ऍट साइट म्हणजे ज्याच्यामध्ये डेट किंवा पिरियड मेन्शन केलेलं नाही,
त्याच्यात तो इमिडिएटली तो बिल काय करू शकतो, प्रेझेंट करू शकतो आणि पैसे घेऊ शकतो. बघा, दिस टाइप ऑफ बिल हॅज नो स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाइम. एक्झाम्पल, तुम्ही मला गुड्स क्रेडिटवर सेल केले आणि तुम्ही माझ्यावर बिल ड्रॉ केलेलं आहे ऑन डिमांड ऑर ऍट साईट. मग मी आज साईन करून बिल तुम्हाला दिलं, आज दिलं. इमिडिएटली उद्या तुम्ही माझ्याकडे ते बिल घेऊन येऊ शकता, क्लेम करू शकता, हे बिल घ्या आणि मला पैसे द्या, कारण त्याच्यामध्ये डेट किंवा पिरियड मेन्शन केलेलं नाही. म्हणजे कधीही तुम्ही त्या डेटचे पैसे, सॉरी, त्या बिलाचे पैसे काय करू शकता, विथड्रॉ करू शकता. त्यानंतर ट्रेड बिल मध्ये पण अजून काही टाइप्स आहेत बघा. बिल्स पेएबल आफ्टर डेट, बिल्स पेएबल आफ्टर डेट. आता हे मी रीड करतो मग तुम्हाला सांगतो. दिस टाइप ऑफ बिल, द ड्यू डेट ऑफ द बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट द बिल इज ड्रॉन. आता हे थोडं करण्यासाठी अजून आपले काही टर्म्स आहेत ते बघायचे, पण एक सिंपल सांगतो मी तुम्हाला. 1 जानेवारीला मी, समजा आता मी तुम्हाला क्रेडिटवर गुड सेल केले, मी बिल ड्रॉ करणार आहे. 1 जानेवारीला मी बिल ड्रॉ केलेलं आहे, ते बिल मी तुम्हाला पाठवलं. आता तुम्ही एक्झाम्पल दुसऱ्या सिटीमध्ये राहता आणि तुम्हाला 4 तारखेला ते बिल मिळालं, तुम्ही ते बिल साईन केलं. 4 जानेवारीला तुम्ही ते बिल साईन केलं. 4 जानेवारीला मी 1 जानेवारीला बिल ड्रॉ केलेलं आहे, तुम्ही 4 जानेवारीला ते बिल साईन केलं. मग बिल पेएबल आफ्टर डेट म्हणजे तिथे काय सांगितलं त्यांनी, ज्या डेटला मी बिल ड्रॉ करतोय, साईन करतोय ना 1 जानेवारी, तिथून डेटचं कॅल्क्युलेशन होणार आहे. बिल पेएबल आफ्टर डेट, आफ्टर डेट आणि आफ्टर साईन हे वर्ड लक्षात ठेवा. आफ्टर डेट म्हणजे काय, कॅल्क्युलेशन कुठून स्टार्ट होणार आहे, ज्या डेटला मी बिल ड्रॉ करतो, ज्या तारखेला मी बिल काढतो 1 जानेवारी, तिथून कॅल्क्युलेशन स्टार्ट होणार. 2 मंथ्स तिथून स्टार्ट होतील 1 जानेवारी पासून. आणि आफ्टर साईट म्हणजे बघा तिथे काय होणार आहे, आफ्टर साईट म्हणजे तुम्हाला बिल कधी मिळालेलं आहे, 4 जानेवारी. 4 जानेवारीला तुम्हाला बिल मिळालं, तुम्ही साईन कधी केलं, 4 जानेवारीला. मग आफ्टर साईट मध्ये कॅल्क्युलेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे, 4 जानेवारी पासून, 2 मंथ्स. आफ्टर डेट मध्ये कधी कॅल्क्युलेशन होईल, ज्या डेटला मी बिल ड्रॉ करतो 1 जानेवारी. आणि आफ्टर साईट मध्ये ज्या डेटला तुम्ही साईन करता, म्हणजे कोण, ड्रॉवी. बघा, आफ्टर डेट, ड्रॉवर ज्या डेटला बिल ड्रॉ करतो तिथून कॅल्क्युलेशन स्टार्ट होईल. 2 मंथचं कॅल्क्युलेशन तिथून स्टार्ट होईल, जानेवारी फेब्रुवारी जे काय असेल ते. आणि आफ्टर साईट मध्ये काय होतं, ज्या डेटला ड्रॉवी साईन करते तिथून कॅल्क्युलेशन स्टार्ट होतं. थोडं कन्फ्युजन होत असेल, व्हिडिओ पॉज करा, परत पाठीमागे घेऊन बघा. हे झालं अकोमोडेशन बिल. बघा, अकोमोडेशन बिल मध्ये कोणकोणते आपण टाइप्स बघितलेत. सॉरी, ट्रेड बिल मध्ये इनलँड बिल, फॉरेन बिल, बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ऍट साईट. त्यानंतर टाइप्स ऑफ, सॉरी, फोर्थ बिल्स पेएबल आफ्टर डेट आणि बिल्स पेएबल आफ्टर साईट. आणि लास्ट आहे अकोमोडेशन बिल. लास्ट आहे अकोमोडेशन बिल. अकोमोडेशन बिल म्हणजे काय, जिथे कोणतीही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी होत नाही, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी होत नाही, गुड्स एक्सचेंज होत नाही. सर मग हे बिल काय असतं, बघा लक्ष द्या. तुम्ही आणि मी फ्रेंड्स आहोत, ठीक आहे, तुम्ही आणि मी फ्रेंड्स आहोत. तुम्हाला काही फायनान्स लागणार असेल, काही पैसे लागणार असेल, फायनान्शियल नीड असेल. आपल्यामध्ये काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी झालेली नाही, पण तुम्ही माझ्याकडे आला आणि सांगितलं की मला काही पैसे लागणार होते, फंड्स लागणार होते. मग मी काय केलं बघा, मी काय केलं, किंवा मी काय केलं, तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक बिल ड्रॉ करा, तुम्ही एक बिल ड्रॉ करा, एक बिल ड्रॉ करा, म्हणजे तुम्ही ड्रॉवर झाला. बघा, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी नाही, तुम्ही बिल ड्रॉ केलं, तुम्ही ते बिल मला दिलं, मी साईन करून ते बिल तुम्हाला दिलं. तुम्ही ते बिल बँकेला देणार आहे, बँकेकडून कॅश घेणार आहे. सर ट्रान्झॅक्शन काय झालं बघा व्यवस्थित. तुम्हाला फायनान्शियल नीड हवी आहे माझ्याकडून, फायनान्शियल हेल्प हवी आहे माझ्याकडून, तुम्ही माझ्याकडे आला, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही एक बिल ड्रॉ करा माझ्या नावावर, ते बिल तुम्ही मला दिलं, मी साईन केलं. मग त्या बिलावर डेट आहे 2 मंथ्स, म्हणजे पेमेंट 2 मंथ्स नंतर दिलं जाणार आहे. बघा व्यवस्थित आहे का, ते बिल मी तुम्हाला दिलं, तुम्ही बँकेमध्ये गेला,
बँकेमधून ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतले, आता त्या बिलाचे पैसे मी 2 मंथ्स नंतर बँकेला देणार आहे ना, म्हणजे इमिडिएटली तुमची फायनान्शियल नीड फुलफिल झाली ना, तुमची आर्थिक जी गरज होती ती पूर्ण झाली. आता 2 मंथ्स नंतर मी बँकेला ते पैसे देणार आहे. तुम्ही मला ते पैसे कधीही देऊ शकता. कळालं का बघा? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये माझ्याकडून कॅश तुम्हाला गेलेली नाही आहे, पण मी साईन केल्यामुळे तुम्ही बँकेमधून ऍडव्हान्स घेऊ शकला, म्हणजे मी रिस्पॉन्सिबल राहील. त्यालाच म्हणतो आपण अकॉमोडेशन बिल. बघा, अन अकॉमोडेशन बिल इज ड्रॉन विदाउट एनी कन्सिडरेशन, कोणताही मोबदला त्याच्यामध्ये येत नाही, और विदाउट एनी एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिस बिटवीन द टू पार्टीज. कोणताही मोबदला किंवा कोणताही गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज होत नाही पार्टीज. ओके, क्लिअर झालं? बघा, जो काही पार्ट आपण बघितलेला आहे तो व्हिडिओ परत एकदा बघून घ्या, हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो थेरॉटिकल पार्ट आहे तो पूर्ण करूया. त्याच्यामध्ये काही मग बेसिक जर्नल एंट्रीज असतील ते पण आपण बघूया. जर तुमची थिअरी व्यवस्थित असेल तर तुमचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, थँक्यू.